तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक पोलीस आयुक्त कार्यालय पुणे शहरांची जी ॲड आहे ही ॲड निघालेली आहे आणि या ॲडच्या माध्यमातून काही विद्यार्थी विचारत होते की आम्हाला फॉर्म भरायचा आहे, आम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही आहे, कुठली साईट आहे किंवा काय प्रक्रिया आहे नेमकी. तर तुम्हाला डायरेक्ट सांगायचं आहे की वैयक्तिकरित्या आपण या ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही आहे. तर यामध्ये भरती होण्यासाठी नेमकं काय करावं लागेल तर हे बघा. या अगोदर आपल्याला या ठिकाणी बघा की इथं जागा किती आहेत. तर या ठिकाणी जागा बघा, या ठिकाणी गट कच्या जागा आहेत, सफाई कामगारच्या जागा आहेत. पुणे पोलीस आयुक्तालयाची ही ॲड आहे आणि यामध्ये सफाई कामगारची जी पोस्ट आहे यामध्ये गट कची पोस्ट आहे आणि यामध्ये 30 पदे आहेत आणि अर्धवेळ सफाई कामगार 72 पदे आहेत. त्यानंतर बघा कार्यालयीन शिपाई गट क 33 पदे या ठिकाणी आहेत, ऑफिस असिस्टंट ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर प्रमुख आचारी याचे 1 पद आहे या ठिकाणी. त्यानंतर सहाय्यक आचारी 7 पदे आहेत. त्यानंतर भोजन सेवक या ठिकाणी 9 पदे असणार आहेत. तर 9 पदे भोजन सहाय्यकाची असणार आहेत या ठिकाणी. तर बघा, ही जी ॲड आहे ही पुणे पोलीस आयुक्तालयाची ॲड आहे, परंतु या ठिकाणी डायरेक्ट रिक्रुटमेंट ही नाही आहे. डायरेक्ट अर्ज आपण बाकीच्या एक्झामसाठी जसा करू शकतो तसा या ठिकाणी डायरेक्ट अर्ज करू शकत नाही, कारण की या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे की बघा, पोलीस आयुक्त पुणे शहर आस्थापनेवर खाली नमूद केल्याप्रमाणे गट ड वर्गातील पदे 11 महिने कालावधीसाठी. तर ही कॉन्ट्रॅक्ट पद्धत असणार आहे. 11 महिने कालावधीसाठी बाह्य यंत्रणेमार्फत, हा शब्द इथं या ठिकाणी महत्त्वाचा आहे. बाह्य यंत्रणेमार्फत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. तर नेमकं बाह्य यंत्रणा काय असते हे सुद्धा आपण बघून घेऊ. तर बाह्य यंत्रणेमार्फत भरावयाची आहेत. यासाठी ई निविदा पद्धतीने म्हणजे टेंडर पद्धतीने या ठिकाणी मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या संस्था कंपनीमार्फत खालील पदे पुरवठा करण्यासाठी 24/9/2024 ते 3/10/2024 पर्यंत यांनी हे टेंडर मागितलेले आहेत. ओके, आपल्याला फॉर्म भरण्याची डेट नाही आहे ही. तर टेंडर मागितलेले आहेत. कुणाला टेंडर मागितलेले आहेत तर मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या संस्था कंपनीमार्फत त्यांना हे टेंडर मागितलेलं आहे. त्यांनी हे टेंडर द्यायचं आहे. आणि आता आपल्या या ठिकाणी सिलेक्शन कसं होऊ शकते तर जर तुमची नोंदणी अशा काही कॉन्ट्रॅक्टरकडे असेल मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या, तर त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी जॉब मिळू शकतो. तर या ठिकाणी जागासुद्धा आपण बघितलेल्या आहेत. सफाई कामगार गट क 30 पदे आहेत. त्यानंतर 72, 33, 1, 7 आणि 9. डायरेक्ट रिक्रुटमेंट नाही आहे, ही गोष्टसुद्धा या ठिकाणी लक्षात घ्या. बाह्य यंत्रणेमार्फत म्हणजे टेंडरमार्फत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. टेंडर पद्धत अशी असते की या तारखेच्या आतमध्ये या लोकांना या ठिकाणी टेंडर द्यावं लागतं आणि ज्या व्यक्तीचं टेंडर एकदम कमी पैशाचं असेल त्या व्यक्तीला या ठिकाणी ते टेंडर मिळतं आणि त्या व्यक्तीजवळ जर आपली नाव नोंदणी असेल तर आपल्याला त्या ठिकाणी काम करायला मिळू शकतं. ओके, तर हा एक विषय होता, ही अपडेट तुम्हाला द्यायची होती. काही विद्यार्थी विचारत होते की डायरेक्ट आम्ही फॉर्म भरू शकतो का. 23 तारखेचं हे पत्र होतं बघा, 23/9/2024. तर आपण डायरेक्ट या ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. ओके, थँक्यू.